चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्र टीईटी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अंकगणित लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. तर यातील पहिलं लेक्चर आज घेणार आहोत बघा आपण. त्यातील मूळ संकल्पना अर्धा, पाव, पाऊण, समच्छेद, बेरीज, वजाबाकी, दशांश, दशांशस्थान ह्याबाबत आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. बघा, मग यातील सुरुवातीला घेणार आहोत बघा आपण पहिली संकल्पना अर्धा, पाव, पाऊण. ही संकल्पना सुरुवातीचे 1 ते 30 प्रश्नही आपण कसे सोडवायचे आणि मूळ संकल्पना या ठिकाणी शिकून घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे एका वस्तूचे. बघा, प्रश्न पहिला एका वस्तूचे समान 2 भाग केले तर त्यातील प्रत्येक भागाला काय म्हणतात. मग उदाहरणार्थ ही घेतली आपण एक वस्तू, एखादी पोळी असो, आंबा असो, सफरचंद असो, काहीही असो, एक वस्तू, आणि त्याचे समान 2 भाग केले तर वरचा अर्धा भाग, खालचा अर्धा भाग, म्हणजे यातील प्रत्येक भागाला काय म्हणतात, वरचा अर्धा, खालचा अर्धा. मग याचं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर बी, अर्धा. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. प्रश्न दुसरा, एका वस्तूचे समान 4 भाग, भाग कसे असावेत, मात्र समान असावेत, समान 4 भाग केले तर त्यातील प्रत्येक भागाला काय म्हणतात. मग हे वस्तू, बघा एक वस्तू, याच्या सुरुवातीला समान आडवी रेष मारल्यानंतर झालं समान 2 भाग, आणखी एक उभी रेष मारली तर होतात बघा समान 4 भाग, 1 2 3 4. तर ह्यातील प्रत्येक भागाला, एवढ्या भागाला म्हटलं जाते बघा पाव भाग. हा फक्त एवढा, ह्या वरच्या पण भागाला म्हटलं जाते बघा पाव भाग, ह्या वरच्या पण भागाला म्हटलं जाते पाव भाग, हा एक चौथा भाग, ह्याला पण म्हटलं जाते पाव भाग. म्हणजे यातील फक्त प्रत्येक भागाला, म्हणजे हा भाग जर आपण बाजूला काढून घेतला बघा असं येणार असा, तर एवढ्या भागाला फक्त म्हणावे याचे पाव भाग. म्हणजे यातील प्रत्येक भागाला म्हटले जाते बघा पाव भाग. मग याचं उत्तर आहे बघा सेकंड नंबर, पाव भाग. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. प्रश्न क्रमांक तिसरा, एका वस्तूचे समान 4 भाग केले आणि करून त्यापैकी 3 भाग घेतले तर त्याला काय म्हणतात. किती, 4 भाग समान करायचे, पैकी 3 भाग घेतले तर त्याला काय म्हणतात. उदाहरणार्थ बघा, एका वस्तूचे, म्हणजे ही एक वस्तू, ह्याचे समान 4 भाग करायचे, म्हणजे एक आडवी लाईन, एक उभी लाईन. आता ह्याचे समान 4 भाग केल्यानंतर त्यापैकी 3 भाग घ्यायचे. किती, बघा 1 2 आणि 3. हे 3 भाग जर घेतले तर याला पाऊण म्हणतात, याला पाऊण म्हणतात. बघा, म्हणजे फक्त हा एक भाग काढून टाकला, 4 पैकी 3 भाग घेतले तर त्याला पाऊण म्हणतात. म्हणजे 3 संकल्पना आपल्या या ठिकाणी क्लिअर झाल्या. सुरुवातीला पाव भाग, पाव भाग म्हटलं तर आपण कोणत्याही वस्तूचे 4 भाग केले, पैकी 1 भाग घेतला तर त्याला म्हटलं पाव भाग. त्यानंतर कोणत्याही वस्तूचे 2 समान भाग केले, 2 समान भाग केले, त्या 2 भागांपैकी 1 घेतला तर त्याला अर्धा म्हणतात. आता त्यानंतर तिसरी संकल्पना बघितली बघा आपण, पाऊण. मग पाऊण मध्ये काय, तर एका वस्तूचे समान 4 भाग केले, त्यापैकी 3 भाग घेतले तर त्याला म्हटलं आपण पाऊण. म्हणजे थोडक्यात अर्धा, पाव आणि पाऊण, या 3 संकल्पना आपल्या या ठिकाणी क्लिअर झाल्या. समोर घेऊया. अर्धा अपूर्णांकात कसा लिहितात. बघा, अपूर्णांकात कसा लिहितात या ठिकाणी दिलेले 1/4, 1/2, 3/4, 2/1. मग अर्धा, अर्धा म्हणजे थोडक्यात आपण असं म्हटलं ना, एका वस्तूचे समान 2 भाग केले, त्यापैकी हा जो वरचा एक अर्धा भाग आहे आणि खालचा अर्धा भाग आहे. मग ह्याला अपूर्णांकात, अपूर्णांकात म्हणजेच काय, तर अंश व छेद रूपात, अंश व छेद रूपात
कसे लिहितात? अंश व छेद रूपात. मग बघा या ठिकाणी ह्याचे समान एक वरती असतो बघा इथे एक अंश आणि खाली लिहितो बघा आपण छेद. मग कसं लिहायचं? तर एका वस्तूचे समान किती भाग केले? दोन भाग केले. दोन भाग केले बरोबर आहे. त्यापैकी किती भाग घ्यायचा? फक्त एक म्हणजे अर्धा भाग. तर मग दोन पैकी एक भाग म्हणजे अर्धा. 1/2 असं लिहिता जाते. काय लिहिता जाते? 1/2. ऑप्शन नंबर 2 बी 1/2. याचं वाचन कसं करता? 1/2 1/2. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा आपल्याला. पाव अपूर्णांकात कसा लिहितात? पाव म्हणजे आपण म्हटलं होतं एका वस्तूचे समान 4 भाग केले होते. यापैकी एक भाग फक्त एक भाग याला अपूर्णांक म्हणजे अंश व छेद रूपात कसे लिहा? एक आडवी रेष मारतो बघा आपण. मग याचे समान किती भाग केले? 1 2 3 4. मग छेदस्थानी लिहा 4 पैकी किती भाग घ्यायचा? पाव म्हटलं तर फक्त एक. मग एक वरती लिहा म्हणजे 1/4 असं याचं वाचन असते. कुठं दिसते बघा? ऑप्शन नंबर बी 1/4. नेक्स्ट पाऊण अपूर्णांकात कसा लिहितात? पाऊण आपण काय केलं होतं? एका वस्तूचे समान 4 भाग केले होते आणि या 4 पैकी 3 घेतले बघा. 3 घेतले. मग कसं? आडवी रेष मारूयात. समान भाग केले 1 2 3 4. मग खाली 4 लिहूयात. पैकी किती घेतले? 1 2 3 येथे लिहूयात. आणि मग वाचन करता येते बघा 3/4. मग कुठे आहे ऑप्शन? ऑप्शन सी 3/4. पाऊण अपूर्णांकात कसं लिहा? अंश व छेद रूपात 3/4. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 1 रुपयाचा अर्धा भाग म्हणजे किती पैसे? थोडक्यात सुरुवातीला घेऊयात बघा आपण. 1 रुपया म्हणजेच काय? तर किती पैसे? 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग याचा अर्धा भाग म्हणजे आपल्याला पूर्ण 100 पैशाचा काय करायचं? 100 पैसे दोन ठिकाणी म्हणजे खाली येतात बघा 50 पैसे आणि वरती येतील बघा 50 पैसे. म्हणजे थोडक्यात काय? तर 1 रुपयाचा अर्धा भाग म्हणजे 50 पैसे. मग काय? ऑप्शन नंबर बी सांगता येते या ठिकाणी 50 पैसे. पुढील उदाहरण घेऊया. 1 रुपयाचा पाव भाग म्हणजे किती पैसे? आता हे आपलं क्लिअर झालं. 1 रुपया म्हणजेच काय म्हणलं बघा आपण? तर 100 पैसे. मग याचा किती भाग म्हणायचा आपल्याला? पाव भाग. किती विचारलेलं आहे? पाव भाग. म्हणजे हा झाला आपला 1 रुपया. त्याला 4 भागांमध्ये डिवाइड केलं तर हे येतील 25 पैसे, हे येतील 25 पैसे, हे 25, हे 25. यातील फक्त एक भाग म्हणजे पाव भाग किती येतात बघा? 25 पैसे. ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण घेऊया. बघा 1 रुपयाचा पाऊण म्हणजे किती पैसे? बघा मग आता आपलं क्लिअर झालं. 1 रुपया म्हटलं तर 100 पैसे. याचा पाऊण भाग म्हणजे 3 भाग घ्यायचे. हा झाला 1 रुपया. याचे 4 भाग केले. मग 4 ठिकाणी सारख्या प्रमाणात 25 25 25 25. मग याचे जर पाऊण भाग म्हणजे 3 भाग जर घ्यावयाचे असतील तर फक्त एक काढून टाकूया. मग किती 3 भाग राहतात? 25 25 50 25 75. म्हणजे पाऊण भाग म्हणजे किती पैसे येतात बघा? 75 पैसे. ऑप्शन नंबर
सी. पुढील उदाहरण घ्या. प्रश्न क्रमांक 10. 12 केळ्यांचा अर्धा म्हणजे किती केळी? बघा, मग ह्या किती टोटल केळ्या? 12. त्यातील अर्धा टोटल झाल्या 12. मग खाली 6 केळी, वरती 6 केळी, म्हणजे अर्धा म्हणजे किती केळी झाली? समजा 6 केळी. कुठे आहे 6? सी नंबरला. म्हणजे 12 केळ्यांचा अर्धा म्हणजे 6. पुढील उदाहरण घेऊया. 20 आंब्यांचा पाव म्हणजे किती? बघा, पूर्ण आंबे किती आहेत? बघा 20. पाव म्हणजे त्याचे 4 भाग करूया आणि त्यातील एक भाग घेऊया. मग 20 म्हणल्यावर इथं 5, या भागात 5, या भागात 5, या भागात 5, म्हणजे पाव म्हणजे एक भाग. एका भागात किती आंबे? 5 आंबे. मग ऑप्शन नंबर बी, 5 आंबे. 20 आंब्यांचा पाव म्हणजे किती होता? 5 आंबे. सोळा चॉकलेटचा पाऊंड म्हणजे किती चॉकलेट? बघा, पाऊंड म्हणजे एक वस्तू पूर्ण, ह्याचे पाऊंड म्हणजे किती? 4 भाग करायचे, पैकी 3 भाग घ्यायचे. मग टोटल चॉकलेट किती आहेत? बघा 16 आहेत. मग 16 जर 4 भागांमध्ये डिवाइड करायचे तर 4 4 4 4, ह्यातील 3 भाग घ्यायचे, म्हणजे काढून टाकायचा. पाऊंड म्हटलं तर किती भाग? 3 भाग. मग 3 भागांमध्ये किती येतात? 4 4 8 4 12. कुठे ऑप्शन नंबर सी, 12 चॉकलेट. 16 चॉकलेटचा पाऊंड म्हणजे येतात बघा 12 चॉकलेट. बघा, आणि ऍक्च्युअल गणित विषय जेवढा सोपा असतो बघा, की सर्वात सोपा आणि 100% टोटल प्रश्न यातले बरोबरच येतात, म्हणजे चुकण्याचे चान्सेसच नसतात. फक्त बेसिक संकल्पना शिकणं या महत्त्वाच्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी आपण टीईटी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सराव पेपर सुरू केलेले आहेत. म्हणजे सराव पेपर जे आपले ऑनलाईन सराव पेपर असतात, ह्यामध्ये सिलेबसनुसार प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत आणि तो सराव तुम्ही या ठिकाणी जर करून बघितला तर प्रत्येक विषयानुसार कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि नेमके आपल्याला किती मार्क्स येतात, पास होण्यासाठी किती मार्क्सची आवश्यकता आहे आणि आपले नेमके कुठे चुकतात, ह्या सर्व गोष्टी लक्षात येतात. आणि यांची वेळेवर धांदल व्हायची परीक्षेच्या वेळेमध्ये, तर ती धांदलही आपली होणार नाही. त्यामुळं हे सराव पेपर सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपण कशा पद्धतीत घेतोय तर बघा, या ठिकाणी अशा एक प्रश्नपत्रिका आपण डेव्हलप केलेल्या आहे. बघा, या ठिकाणी जर म्हटलं तर बघा, ही झाली. काय म्हणता येतं आपण आता आपण जे शिकत आहोत तीच प्रश्नपत्रिका तयार केली. एका वस्तूचे समान 2 भाग केले तर प्रत्येक भागाला काय म्हणतात? आपण आत्ताच म्हटलं ना, समान भाग केल्यानंतर वरचा अर्धा खालचा अर्धा. मग काय? ऑप्शन नंबर 2 बी सिलेक्ट करा या ठिकाणी. नेक्स्ट बघा, प्रश्न दुसरा. एका वस्तूचे समान 4 भाग केले तर प्रत्येक भागाला काय म्हणतात? 4 भाग केल्यानंतर यातील प्रत्येक भाग एक भाग पाव भाग. मग पाव भाग कुठे आहे? तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी सिलेक्ट करा. ऑप्शन बी. बघा, मग अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवू शकतो आणि सोडवल्यानंतर या ठिकाणी सर्व या ठिकाणी 100 प्रश्न आहेत. बघा किती आहे? सर्व 100 सोडवले की लगेच टेस्टला सबमिट करा. मग सबमिट केल्यानंतर किती सोडवले? बघा, आपण 100 पैकी या ठिकाणी आपण 2च क्वेश्चन सोडवले होते. किती सोडवले? आन्सर एकच सोडवला. मग लगेच सबमिट. लगेच चेक होऊन या ठिकाणी तुमचं प्रश्नपत्रिका टोटल उत्तरपत्रिका चेकही होते. करेक्ट आन्सर एक आहे म्हणजे किती मिळाले, म्हणजे आपला या ठिकाणी संपूर्ण सराव या प्रकारे होऊन जातो. तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे बघा 97
67 32 65 86 ह्या मोबाईल नंबरला संपर्क साधून तुम्ही संपूर्ण टेस्ट सिरीज या ठिकाणी जॉईन करू शकता. चला तर वेळ न घालवता आपण समोरील प्रश्न घेऊया. बघा, एका तासाचा अर्धा म्हणजे किती मिनिटे? काय म्हटलं? एका तासाचा अर्धा म्हणजे किती मिनिटे? आपल्याला माहित आहे एक तास बरोबर किती मिनिटे असतात? बघा, 60 मिनिट. किती मिनिटे? 60 मिनिट. मग 60 मिनिटाचे अर्धे केले आपण तर मग वरती येणार बघा, वरचा अर्धा भाग 30 मिनिट आणि खालचा अर्धा भाग 30 मिनिट. म्हणजे अर्ध्या तासात किती मिनिटे येतात? 30 मिनिटे. म्हणजे ऑप्शन नंबर बी 30 मिनिटे. पुढील प्रश्न घेऊया. एक तासाचा पाव म्हणजे किती मिनिटे? बघा, मग हा झाला आपला पूर्ण एक. ह्याचे 4 भाग केले तर ह्यातील एक भाग असतो बघा आपला पाव भाग. मग पाव भाग सुरुवातीला एक तासात मिनिट किती असतात? बघा, 60 मिनिट. आणि मग 60 मिनिट जर 4 भागांमध्ये डिवाइड केले तर या भागात 15, दुसऱ्या भागात 15, तिसऱ्या भागात 15. म्हणजे यातील एक भागात पाव भाग म्हणजे काय म्हटलं आपण? पाव भाग म्हणजे एक भाग. तर या एक भागात किती मिनिट येतात? बघा, 15 मिनिट. ऑप्शन नंबर बी उत्तर आहे बघा आपलं 15 मिनिटे. पुढील उदाहरण घेऊया. एक तासाचा पाऊण म्हणजे किती? बघा, आता हे आपलं पाठच झालं. बघा, काय म्हटलं आपण? एक तास म्हणजे 60 मिनिट. मग याचा शोधायचा किती आपल्याला? पाऊण. पाऊण म्हणजे त्या एक तासाचे समान 4 भागांमध्ये डिवाइड करूया. समान 4 भागांमध्ये म्हणजे 15 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट. आणि आता पाऊण म्हटलं तर काय सांगता येतात आपल्याला? 4 पैकी 3 भाग म्हणजे एक काढायचा, फक्त 3 भाग घ्यायचे. मग 3 भागांमध्ये किती मिनिट येतात? बघा, 15 15 30 आणि 15 45. म्हणजे पाऊण तास म्हणजेच सांगता येतात बघा 45 मिनिटे. पुढील प्रश्न घेऊया. बघा, प्रश्न क्रमांक 16. 1 किलोग्रॅमचा अर्धा म्हणजे किती ग्रॅम? थोडक्यात 1 किलोग्रॅम. बघा, 1 किलोग्रॅम म्हणजेच सांगता येतात बघा 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. मग याचा अर्धा म्हणजे किती? बघा, पूर्ण एक वस्तू म्हणजे टोटल 1 किलोग्रॅम म्हणजे सांगता येतात बघा आपल्याला 1000 ग्रॅम. मग आपण काय केलं तर ह्याचे 2 समान भाग केले. वरचा अर्धा भाग म्हणजे 500 ग्रॅम, खालचा अर्धा भाग म्हणजे 500 ग्रॅम. हा जी म्हणजे ग्रॅम साठी लिहितो आपण. मग अर्धा भाग म्हणजेच काय? तर 1 किलोग्रॅमचा अर्धा भाग म्हणजेच 500 ग्रॅम. मग काय त्याचा ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण घेऊया. 1 किलोग्रॅमचा पाव भाग म्हणजे किती ग्रॅम? मग आपलं पाठ झालं. 1 किलोग्रॅम, केजी म्हणजे किलोग्रॅम, म्हणजे येतात बघा 1000 ग्रॅम. आणि मग काय करायचं तर याचा पाव भाग घ्यायचा. म्हणजे एकाचे भाग पाडायचे बघा समान 4 भाग. मग प्रत्येक भाग येईल बघा 250 ग्रॅम. 250 ग्रॅम 250 ग्रॅम 250 ग्रॅम. मग यातील एक भाग जर घेतला म्हणजे पाव भाग तर तो येईल बघा 250 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण घेऊया. 1 किलोग्रॅमचा पाऊंड म्हणजे किती ग्रॅम? बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1 केजी. मग 1 केजी बरोबर 1000 ग्रॅम. मग यातील किती विचारला आपल्याला? पाऊंड. म्हणजे 1000 ग्रॅमचे समान 4 भाग पाडूया. प्रत्येक भाग येईल बघा मग 250 250 250 250. प्रत्येकाच्या ठिकाणी जी ग्रॅम लावा समोर. मग यातील पाऊंड घ्यायचा
म्हणजेच एक भाग काढायचा आणि 3 भाग घ्यायचे. मग 3 भागांमध्ये किती ग्रॅम? 250 250 500 अधिक 250 750. म्हणजे 750 कुठे येते बघा? सी. म्हणजे उत्तर आहे आपल्या या ठिकाणी सी, 750 ग्रॅम. पुढील प्रश्न घेऊयात 19 नंबर. 1 मीटरचा अर्धा म्हणजे किती सेंटीमीटर? सुरुवातीला समजून घ्या. 1 मीटर म्हणजे सांगता येतात बघा 100 सेंटीमीटर. मग प्रश्न असा आहे आपल्याला 1 मीटरचा अर्धा म्हणजे किती सेंटीमीटर? मग जर 1 मीटर म्हणजे सांगता येतात बघा 100 सेंटीमीटर. सीएम म्हणजे सेंटीमीटर. मग याचे दोन समान भाग केले तर वरचा भाग येईल बघा 50 सेंटीमीटर, खालचा भाग येईल बघा 50 सेंटीमीटर. मग आपल्याला विचारला अर्धा भाग म्हणजे किती येणार बघा 50 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर बी 50 सेंटीमीटर. पुढील उदाहरण घेऊयात. प्रश्न क्रमांक 20. वर्तुळाचा अर्धा भाग कसा दिसतो? बघा हे पूर्ण वर्तुळ आहे, याला आपण वर्तुळ म्हणतोय. मग याचा अर्धा भाग म्हणजे आपण दोन भाग केले, यातील एक काढून टाकला, फक्त एकच घेतला. अर्धा पहिलं दिसत होतं पूर्ण वर्तुळ, आता अर्ध काढलं म्हणजे दिसते अर्ध वर्तुळ. उत्तर काय येणार हो? ऑप्शन नंबर बी सॉरी ए अर्ध वर्तुळ. जर 4 भाग करून 1 घेतला असता तर पाव वर्तुळ, 4 भाग करून 3 घेतले असते तर पाऊण वर्तुळ, आणि पूर्णच घेतलं म्हणजे पूर्ण वर्तुळ. सोपं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए अर्धवर्तुळ. पुढील प्रश्न घेऊया. 2/4 हा कोणत्या अपूर्णांकाची सममूल्य आहे? बघा सममूल्य, सम म्हणजे समान, मूल्य म्हणजे किंमत. मग या ठिकाणी एक अपूर्णांक दिला आपल्याला 2/4, ह्याच्याशी समान असणारा हे 4 पैकी कोणता आहे? मग कोणता आहे आपण शोधूया. मग सुरुवातीला एका वस्तूचे आपण 4 भाग केले. बघा 4 भाग केले पैकी एक भाग घेतला तर 1/4 येणार. मग समान आहे का याच्या सोबत? बघा या ठिकाणी 4 1 करून बघूया आपण. 2/4 बरोबर 1/4 समान आहे का हो? नाही आहे. म्हणजे पहिला चुकला. ऑप्शन नंबर 2 घेऊया. बघा 2/4 सोबत हा 1/2 समान आहे का? मग आहे का शोधू. कसं शोधू? तर एका वस्तूचे आपण समान भाग केले पैकी वरचे 2 भाग घेतले. मग आपल्याला कसं लिहावं लागेल? तर बघा या ठिकाणी 1/2 बघा 2/4 म्हणजेच 1/2 बरोबर आहे. बघा म्हणजेच आपला ऑप्शन नंबर बी आहे. या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. किंवा तुम्हाला असा जर प्रश्न आला तर या पद्धतीमध्ये सोडवू शकता. बघा 2/4 अंश छेदाला समान संख्येने भाग जाईल. मग 2 ला 2 ने जाते, बे एके बे छेदात बे दुने 4. या दोघांनाही समान अंकाने किंवा संख्याने भागून घ्या. भागल्यानंतर उत्तर येते आपल्याला 1/2, ज्याचं उत्तर आहे बघा बी. पुढील प्रश्न घेऊया. 4/4 म्हणजे किती पूर्ण? बघा म्हणजे आपण आता शिकलो ना, जर अपूर्णांकात लिहायचं असेल तर एका वस्तूचे समान 4 भाग केले. मग जे भाग केले आपण एक रेषा मारतो, खाली लिहितो आणि या 4 पैकी 4 सर्व घेतले. म्हणजे 4ही घेतले, जेवढे घेतले तेवढे आपण वरती लिहितो. जर 4ही घेतले म्हणजे सर्वच घेऊन टाकले ना, म्हणजे पूर्ण घेतले. काय झालं? पूर्ण घेतले. म्हणून याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी 1 पूर्ण. पुढील उदाहरण घेऊया. 1/2 अधिक 1/2 बरोबर किती? असं लिहा. बघा 1/2 अधिक
1/2. आपण म्हटलं होतं समछेद अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी. मग सम म्हणजे समान. मग बघा काय या ठिकाणी समछेद म्हणजे सम म्हणजे समान आणि छेद म्हणजे माहितच आहे तुम्हाला हा खालचा 2 छेद आहे. पण जर समान छेद असेल तर काय करावं याचं बघा आपल्याला हा छेद एकदाच घ्यायचा. अंशांशाची इथं 1 अधिक आहे म्हणून बेरीज करूया. 1 अधिक 1 मग 1 अधिक 1 2 आणि मग छेदात 2 जसे आहे तशी. बघा एका वस्तूचे समान 2 भाग केले त्यापैकी 2 घेतले म्हणजे पूर्णच घेतले म्हणजे 1 पूर्ण घेतला म्हणजे उत्तर येतं बघा या ठिकाणी 1. ऑप्शन मध्ये कुठे दिसते तर ऑप्शन नंबर डी 1 किंवा या 2 ला 2 ने भागितलं 2 भागिले 2 बे 1 बे असंही म्हटलं तुम्ही तरी चालते. बघा म्हणजे ऑप्शन नंबर डी. पुढील उदाहरण घेऊया. बघा काय आहे या ठिकाणी तर प्रश्न क्रमांक 24 1/4. बघा मोठ्या अक्षरात लिहितो या ठिकाणी 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4. बघा म्हणजे छेद सर्व ठिकाणी फक्त छेदाचा विचार करतो आपण अंशाचा नाही करत ना. समजून घ्या छेदाचा विचार करतोय. सर्व ठिकाणी समान आहे मग एकदाच घेऊया. मग अंशांशाची बेरीज 1 इथं अधिक आहे अधिक लिहा 1 इथं अधिक आहे लिहा 1. मग अंशांशाची बेरीज करा 1 अधिक 1 2 अधिक 1 3 आणि छेद जो आहे तो आपलं उत्तर काय आलं बघा या ठिकाणी 3/4. कुठे आहे आपला ऑप्शन ऑप्शन नंबर बी 3/4. पुढील प्रश्न घेऊया. बघा 1 मधून अर्धा वजा केला तर किती उरते. बघा आपण सोप्या भाषेत शिकलो होतो ना. एक पूर्ण वस्तू आहे मग तिचे समान 2 भाग केले मग अर्धा वजा केला म्हणजे पुसून टाकला मग किती उरतोय हो अर्धाच भाग उरतोय ना. किती उरतोय अर्धा भाग उरतोय. पण अर्धा आपण अंश व छेद अपूर्णांकात कसा लिहितोय एक आडवी रेष मारतो याचे 2 समान भाग केले होते पैकी एक काढून टाकला वजा केला म्हणजेच काय काढून टाकला तर राहतो किती एक भाग म्हणजे 1/2. ऑप्शन नंबर बी. काय सांगता येते आपल्याला 1/2. पुढील प्रश्न घेऊया. 1 मधून पाव वजा केला तर किती उरते. बघा 1 मधून पाव वजा केला मग सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला पूर्ण एका वस्तूमधून किती भाग काढायचा पाव भाग काढून टाकायचा म्हणजे वजा करायचा. जर पाव भाग वजा करायचा म्हणजे आपल्याला मुळात वस्तूचे किती भाग करावे लागतील 4 भाग करावे लागतील. 4 भाग केल्यानंतर त्यातला एक काढून टाकावा लागेल. बघा मूळ वस्तू समान किती भाग करावे लागतील 4 भाग करावे लागतील. 4 मधला एक काढून टाकला म्हणजे किती भाग राहतील हा पाव भाग म्हणजे 1 2 3 पाव भाग म्हणजे 3 भाग राहतील म्हणजे 3/4. मग कुठे आहे आपलं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी 3/4. म्हणजे ह्याला आपण शाब्दिक मध्ये काय म्हणतो बघा पाऊल. हे पण लक्षात राहू द्या बरं. जर उत्तरात तिथं 3/4 न येता जर तुम्हाला असतं पाऊल तर ते तुमचं उत्तर असेल. बरोबर आहे. पुढील उदाहरण घेऊया. 1 मधून पाऊण वजा केला तर किती उरते. जर पाऊण वजा करायचा तर मग सुरुवातीला आपल्याला एका वस्तूचे किती भाग समान 4 भाग पाडावे लागतील आणि मग त्या वस्तूमधून किती भाग काढायचे पाऊण म्हणजेच काय ह्या 4 पैकी 3 भाग काढून टाकायचे. 3 भाग काढून टाकायचे वजा करायचे म्हणजेच काय बघा हा एक भाग काढला दुसरा भाग काढला तिसरा भाग काढला 3 भाग काढले मग किती भाग उरतात. बघा एका वस्तूचे आपण समान 4 भाग केले 3 काढून टाकले तर एकच उरते. इथे पण इक्वल नाही येणार ना मग एक उरते म्हणजे 1/4 पाव उरतोय पाव भाग.
पावभाग म्हणजे किती 4 1/4 भाग. मग कुठे आहे ऑप्शन आपल्याला ऑप्शन नंबर सी 1/4. पुढील प्रश्न घेऊया बघा अर्धा अधिक पाव. बघा अर्धा अधिक पाव अर्धा म्हणजेच काय बघा हे दोन भाग केले पैकी हा एक अर्धा भाग म्हणजेच 1/2 एकच घेतोय आपण अधोरेखित करूया अधिक अधिक नंतर काय करायचं आपल्याला पाव भाग म्हणजे काय एका वस्तूचे समान 4 भाग केले त्यापैकी पाव भाग घेतला पाव भाग म्हणजे काय म्हटलं जाईल बघा आपल्याला 1/4 असंच ना बर मग आता काय करायचं बघा इथं अर्धा घेतला इथं पाव घेतला म्हणजे अर्धा अधिक पाव म्हणजे 3 पाव घेतले म्हणजे आपल्याला असं येईल का बघा असं येईल का आपल्याला तर सुरुवातीला अर्धा भाग मग अर्धा भाग अधोरेखित करूया नंतर पुन्हा पाव भाग अधोरेखित करूया म्हणजे 3 पाव भाग म्हणजेच काय असं उत्तर येईल का आपल्याला 3/4 हे आपलं उत्तर असेल म्हणजे ऑप्शन कुठे आहे बघा ऑप्शन नंबर बी 3/4. मग त्याला कसं सोडवायचं तर अपूर्णांकामध्ये बघा 1/2 अधिक 1/4 मग आपल्याला जर अपूर्णांकाची बेरीज करायची तर छेद समान करावा लागेल मग समान करावं लागेल म्हणजे या 2च्या जागेवर 4 करावं लागेल मग इथं 4 येण्यासाठी काय करावं लागेल त्याला 2 ने गुणावं लागेल मग एकात बेदुरी 4 जर छेदाला 2 ने गुणलं अंशाला पण 2 ने गुणा मग बघा काय करता येईल या ठिकाणी बेदुने 4 वरती पण बे एके बे मग अधिक समोरचा 1/4 जसा आहे तसा आता छेद समान झाला म्हणजे एकदाच घ्या अंशाची 2 अधिक 1 2 अधिक 1 3 आणि छेदात 4 तसे आहेत तसे जुळाला का पहा बरं आपलं उत्तर 3/4 मग कुठे आहे ऑप्शन नंबर बी. बघा पाऊण अधिक पाव बघा पाऊण अधिक पाव मग सुरुवातीला पाऊण म्हणजेच किती समान 4 भागांपैकी 3 भाग 1 2 3 अधिक समोर करायचा आपल्याला कोणता तर पाव भाग फक्त मग 1 2 3 4 म्हणजे किती भाग झाले बघा हे 3 हा एक चौथा 4 म्हणजेच बघा बरं असं दिसेल का या ठिकाणी सुरुवातीला 3 भाग म्हणजे 1 2 3 भाग अधोरेखित केले आणि नंतर पाव भाग अरे संपूर्ण वर्तुळच चाललं म्हणजे पूर्ण म्हणजेच काय तर 1 ऑप्शन नंबर सी. चला पुढील उदाहरण घेऊया बघा 8चा अर्धा अधिक 8चा पाव मग 8चा अर्धा मग 8चा जर अर्धा करायचा म्हणजे वरतीच्या खालतीच्या अधिक 8चा पाव भाग म्हणजे काय करायचे 2 2 2 2 मग 8चा अर्धा म्हणजे काय येईल सांगा 4 अधिक 8चा पाव म्हणजेच काय येईल 2 मग 4 अधिक 2 किती येतात 6 मग सोपं आहे ना 6 कुठे आहे तर ऑप्शन नंबर सी मध्ये समजतं ना अरे एकदम गणित सोपं आहे फक्त बेसिक संकल्पना शिकून घेणं महत्त्वाचं चला तर पुढील भाग घेऊयात आता समछेद अपूर्णांक बेरीज वजाबाकी ते 31 ते 70 एवढे प्रश्न आहेत आपल्याला मग आता फास्ट मध्ये घेऊयात फटाफट समछेद अपूर्णांक म्हणजेच काय तर ऑप्शन नंबर 1 अंश समान नाही छेद समान हो बघा हा अंश आणि खाली येते बघा छेद ज्या ठिकाणी छेद समान असतील त्याला म्हणतो आपण छेद समान असणारा म्हणजे समच्छेद अपूर्णांक होय मग आता ह्याच समच्छेद अपूर्णांकाची आपल्याला बेरीज आणि वजाबाकी शिकावायची आहे तर बघा यातील प्रश्न पहिला
2/7 अधिक 3/7 बरोबर किती? बघा 2/7 अधिक 3/7 आणि सांगितलं मी तुम्हाला जर छेद समान असेल तर एकदाच घ्या, अंशाची जर बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. मग काय सांगता 2 अधिक 3 5 छेद जो आहे तो 7 5/7 कुठे आहे? ऑप्शन नंबर बी. समोर लक्ष द्या. पुढील प्रश्न घ्या. आता फटाफट घेऊयात, आपल्या एकदा लक्षात आल्या. बघा 1/5 अधिक 2/5 अधिक 1/5 आणि सोप्या भाषेत आपण शिकलो ना, जर छेद समान असेल तर एकदाच घ्या, अंशांशाची बेरीज करा. 1 इथं अधिक 2 अधिक 1. बघा 1 अधिक 2 3 अधिक 1 4 छेद जो आहे तो मग काय 4/5 कुठे आहे बघा बरं ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर बी. आपलं उत्तर आहे या ठिकाणी बी 4/5. पुढील प्रश्न घेऊया. बघा 5/9 अधिक 2/9 म्हणलंय ना आपण छेद समान आहे. मग एकदाच घ्या 5 इथं अधिक 2 5 अधिक 2 7/5 म्हणजे येणार बघा 7/5. कुठे बघा आपल्या या ठिकाणी ना सॉरी मित्रांनो, आपला छेद 9 आहे इथं. हा जो आहे तो समान घ्या, छेद समान आहे म्हणून एकदाच घेतला आपण आणि तो जिथे लिहिला म्हणजे 7/9. ऑप्शन नंबर बी मध्ये येते 7/9. चला पुढील उदाहरण घेऊया. बघा काय सांगता येते 3/8 अधिक 4/8 छेद समान आहे म्हणजे एकदाच घ्या, अंश हा 3 अधिक चिन्ह घ्या 4 मग 3 अधिक 4 7 छेद जो आहे तो 8 कुठे आहे बघा मग 7/8 तर ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं उत्तर आहे बघा बी 7/8. पुढील प्रश्न घेऊयात. बघा 7/10 अधिक 2/10 छेद समान आहे मग एकदाच घ्या 10 अंश 7 अधिक 2 7 अधिक 2 9/10 म्हणजे आपलं उत्तर आहे बघा 9/10. मग कुठे आहे? ऑप्शन नंबर बी मध्ये येते. पुढील उदाहरण घेऊया. बघा 6/11 अधिक 4/11. बघा हा जो छेद आहे 11 दोनही ठिकाणी समान आहे म्हणजे एकदाच घ्या 11 वरती अंश 6 अधिक 4 मग 6 अधिक 4 10 खालच्या 11 छेद जसा आहे तसाच ठेवा. मग कुठे येते बघा 10/11 ऑप्शन नंबर बी 10/11. पुढे जा. बघा 1/6 अधिक 3/6 छेद समान आहे मग एकदाच घ्या, अंशाची बेरीज 1 अधिक 3 मग 1 अधिक 3 4/6 कुठे आहे बघा ऑप्शन नंबर बी. बघा पुढील उदाहरण 8/15 अधिक 4/15 मग छेद 15 समान आहे एकदाच घ्या 15 मग 8 अधिक 4 अंशांशाची बेरीज करा 8 अधिक 4 12 छेदातले 15 जसे आहे तसे म्हणजे उत्तर आहे बघा 12/15. मग 12/15 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर बी.
पुढील उदाहरण बघा, 5 6 12 अधिक 6 6 12. आता छेद 12 12 समान आहे, मग एकदाच घ्या 12. बघ इथं अंश 5 अधिक छेद सॉरी समोरील अंश 6. 5 अधिक 6 किती होतात बघा 11. छेद जो आहे तो म्हणजे 11/12. तर ऑप्शन नंबर बी उत्तर आहे बघा बी. पुढील उदाहरण घ्या, 7/8 वजा 3/8. छेद समान आहे, मग काय करा एकदाच घ्या 8. हे आहेत बघा 7. आता चिन्ह वजा आहे, मग इथं वजा घ्या 3. मग 7 वजा 3 म्हणजे येतात बघा 4. छेद जो आहे तो 8. मग 4/8 कुठे आहे, तर ऑप्शन नंबर बी उत्तर आहे आपलं 4/8. पुढील उदाहरण घ्या बघा, 9/10 वजा 4/10. छेद समान आहे म्हणजे एकदाच घ्या, मग येतात 9 वजा 4. मग 9 वजा 4 येतात 5/10. म्हणून आपलं उत्तर आहे बघा 5/10 म्हणजे ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण घेऊया बघा, 6/7 वजा 2/7. छेद समान आहे म्हणजे एकदाच घेऊया 7. मग 6 वजा 2, मग 6 वजा 2 4. छेद जो आहे तो समान 7 म्हणजे उत्तर आहे बघा 4/7. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर सांगताय. चला पुढील उदाहरण घेऊया, उदाहरण क्रमांक 45. 1 वजा 2/5. बघा 1 वजा 2/5 म्हणजे एका वस्तूचे समान भाग पाडले बघा, आता 5 पाडायचे बरोबर आहे. असं ना आता आपलं असं चांगलं लक्षात घ्या, 5 भाग पाडूया. मग 1 2 3 4 5 भाग. 5 भाग पाडले तर काय केलं, त्यापैकी 2/5 म्हणजे 5 पैकी 2 भाग काढून टाका. मग 1 2. मग किती भाग राहतात बघा, 1 2 3 भाग राहतात. आता उदाहरण कसं सोडवायचं बघा, 1 वजा 2/5 बरोबर किती. मग या 1 चे पण समान भाग पाडायचे बघा. किती, ह्या 1 च्या जागेवर काय लिहा, आपल्याला 2/5 वजा करायचे ना, मग जो छेद आहे तो इथे लिहा, जो छेद आहे तो इथे लिहा आणि संपूर्ण भाग केले म्हणजे तोच अंशस्थानी लिहा. मग वजा 2/5 आणि मग कसं सोडवायचं, तर छेद समान झाला म्हणजे एकदाच घ्या 5. वरती अंश 5 वजा 2. मग 5 वजा 2 3. 3/5 म्हणजे या ठिकाणी काय झालं बघा, अधोरेखित भाग झाला 2/5 आणि कोरा अधोरेखित न केलेला भाग झाला 3/5 आणि तेच आपलं उत्तर आहे बघा. कोणता ऑप्शन नंबर सी. सोपं आहे की नाही, फक्त काय तर लक्षात घेणे महत्वाचं, कन्सेप्ट क्लिअर होणे महत्वाचं. बघा पुढील उदाहरण घेऊया, 1 वजा 3/8. बघा 1 मधून 3/8 वजा करायचे म्हणजे एका वस्तूचे 8 समान भाग पाडायचे, त्यापैकी 3 काढायचे. 8 मधून 3 काढले म्हणजे सोपाने सरळ राहणार आहेत 5 भाग. छेद जो आहे तो बरोबर आहे का, पण एकदा लक्षात घ्या काय का, इथं छेद 8 आहे की नाही, मग 1 चे आपल्याला समान 8 भाग पाडायचे आणि 8 भाग केल्यानंतर पूर्णच घ्यायचे म्हणजे 8. समोर इथे बघा वजा 3/8.
या 1ला 8/8 लिहिलं आपण आणि का लिहिलं तर ते 1चे समान 8 भाग केले आणि ते पूर्णचे पूर्ण घेतले. त्या 8 मधून मग आता 3/8 वजा करा. 8/8 मधून 3/8 मग छेद समान झाला. एकदाच घ्या. म्हणजे 8 वजा 3 8 वजा 3 म्हणजे 5 छेद जो आहे तो 8 5/8 कुठे ऑप्शन ऑप्शन नंबर सी मध्ये उत्तर येते बघा 5/8. एकदम सोपं आहे. पुढील भाग घ्या. पुढील उदाहरण घ्या. बघा 1 वजा 7/10 1 वजा 7/10 बरोबर किती. मग आता इथं छेद 10 आहे की नाही. मग या 1चे काय करायचे बघा 10 भाग पाडायचे. 1 म्हणजेच काय 10 भाग करायचे आणि 10चे 10 घ्यायचे म्हणजे संपूर्ण. हा 1 न लिहिता 1 ऐवजी लिहितो आपण 10/10 वजा समोर लिहितो बघा 7/10. आता छेद समान झाला म्हणजेच काय करूया एकदाच घेऊया. मग अंशाची वजाबाकी 10 वजा 7 10 वजा 7 3 छेद जो आहे तो 10 मग 3/10 कुठे ऑप्शन नंबर बी सांगता येईल. पुढील उदाहरण घेऊया. बघा 15/20 वजा 7/20 मग छेद समान आहे म्हणजे एकदाच घ्या 20 मग 15 वजा 7 जर आपण 15 मधून 7 वजा केले तर आपले बघा 8 छेद जो आहे तो म्हणजे 8/20 ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण घ्या. बघा पुढील उदाहरण सांगता येते 3/4 वजा 1/4 मग छेद समान आहे म्हणजे एकदाच घ्या. मग अंश 3 वजा 1 3 वजा 1 2/4 ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण घ्या. बघा आता दशांश पूर्णांक मग एक दशांश स्थान 71 ते 100 प्रश्न आपल्या दशांश पूर्णांकावर आधारित घेऊया. बघा मग 71 नंबरचा प्रश्न आहे बघा आपल्याला 1/10 हे दशांश पूर्णांकात कसा लिहायचा यापैकी बघा कसा लिहा. मग हा काय आपल्याला 1/10 मग कसा लिहायचा छेदातील 1 वर किती शून्य आहेत बघा 1 म्हणजे वरील अंकात संख्येत उजवीकडे 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्या म्हणजे 0.1 कुठे आहे बघा ऑप्शन नंबर बी मध्ये येते. पुढे उदाहरण घेऊया. बघा 3/10 दशांश पूर्णांकात कसा लिहितात म्हणजे 3/10 मग छेदातील 1 वर किती शून्य आहेत 1 शून्य आहे म्हणजे वरील 3 या वरील संख्येमध्ये उजवीकडे 1 अंक सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह द्या मग येतात 0.3 मग 0.3 कुठे आहे ऑप्शन नंबर सी मध्ये उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 7/10 बघा 7/10 मग छेदातील 1 वर किती शून्य आहेत 1 मग वरील संख्येत उजवीकडे 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्या म्हणजे 0.7 ऑप्शन नंबर सी मध्ये. पुढील उदाहरण घ्या. बघा 0.5 म्हणजे कोणता अपूर्णांक बघा आता 0.5 मग काय करायचं आपल्याला दशांशानंतर जो अंक आहे तो अंशस्थानी लिहा. दशांशानंतर जो अंक आहे तो अंशस्थानी लिहा आणि छेदस्थानी 1 लिहा. मग या 1 वर एवढे शून्य द्या की दशांशानंतर किती अंक आहेत उजवीकडे एकच अंक आहे म्हणजे 1 शून्य द्या. मग काय सांगता येते 5/10 मग कुठे आहे बघा 5/10 या ठिकाणी हा तर या ठिकाणी 5/10 नाही आहे
तर मग या 5 आणि 10ला भाग जाईल अशी एकच संख्या दोघांनाही जाते. 5ला 5ने भाग जाते, या ठिकाणी 10ला पण 5ने भाग जाते. मग 5 भागिले 5, 5 एके 5 आणि छेदस्थानी 10 भागिले 5 म्हणजे 5 दुने 10, तर 1/2 कुठे आहे बघा ऑप्शन नंबर बी. अशा पद्धतीमध्ये किंवा सोप्या पद्धतीत असं लक्षात घ्या बघा 5/10, 5/10 आहे की नाही, तर 5 एके 5, 5 दुने 10, 1/2 म्हणजे अंश आणि छेदाला भाग जाते, तर तो समान कोणत्या अंकाने जाते त्याने दोघांनाही घेऊन घ्या. पुढे बघा 0.9 म्हणजे कोणता अपूर्णांक बघा 0.9 हा दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असा प्रश्न आहे. म्हणजे दशांशानंतर जो अंक आहे तो जसाच्या तसा अंशस्थानी लिहा, छेदस्थानी 1 लिहा. या 1 वर इतके शून्य द्या की दशांशानंतर किती अंक आहे, एकच अंक आहे, मग एक शून्य द्या. मग 9/10 कुठे आहे बघा ऑप्शन नंबर बी. पुढे उदाहरण घ्या बघा या ठिकाणी सांगता येते आपल्याला 0.2 अधिक 0.3 हे दोन पद्धतीमध्ये सोडवता येते. मग सोपी पहिली पद्धत बघा, आता या दशांश पूर्णांकाचं व्यवहारी म्हणजे अंश व छेद रूपात रूपांतर करा. 0.2 म्हणजे 2/10 अधिक 0.3 म्हणजे 3/10. आत्ताच बघितलं ना आपण. आणि मग आता याची बेरीज कशी करणार बघा, छेद समान आहे म्हणजे एकदाच घ्या. मग अंश 2 अधिक 3, मग 2 अधिक 3 5/10, 5/10 म्हणजे ह्याचं रूपांतर आपल्याला काय करायचं व्यवहारीचं दशांशामध्ये म्हणजे 0.5. हे झाले याचं उत्तर 0.5. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय करा 0.2 अधिक 0.3 ह्याची बेरीज करा. दशांशाखाली दशांश चिन्ह घ्या बरोबर. मग 2 अधिक 3 5, दशांशाखाली दशांश 0. मग उत्तर काय बघा या पण ठिकाणी 0.5 सेम. कुठे ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण घ्या. उदाहरण क्रमांक 77 0.7 अधिक 0.2. आता या पद्धतीमध्येच आपण सोडून घेऊया. फक्त अशा ठिकाणी काय करा दशांशाखाली दशांश चिन्ह घ्या बरोबर. म्हणजे पूर्ण संख्येचं जे एकक स्थान आहे ते बरोबर एकाखाली एक येणार. बघा दशांशाच्या डावीकडची संख्या जी असते ती पूर्ण असते आणि उजवीकडची दशांश म्हणजे 10 पैकी किती. म्हणजे उदाहरणार्थ 7/10 म्हणजे 10 भागांपैकी 7 भाग, त्याला आपण असं लिहितो 0/7 असं असतं. मग ह्याची बेरीज करा बघा 7 अधिक 2 9, दशांशाखाली दशांश चिन्ह 0 0 म्हणजे उत्तर येते बघा 0.9 ऑप्शन नंबर बी. पुढे एक्झाम्पल घ्या बघा 0.4 अधिक 0.6. मग 4 अधिक 6 किती येतात बघा 10. 10 कडचा 10 अशी 0 या ठिकाणी घ्या. हा 1 या ठिकाणी कॅरी करा, हातचा घ्या. उत्तरात पण दशांशाखाली दशांश घ्या, त्यानंतर 1 जसाच्या तसा खाली घ्या. मग 1.0 म्हणजे याचं उत्तर फक्त 1. मग कुठे बघा 1.0 म्हणजे ऑप्शन नंबर सी. याचं उत्तर 1.0 असंही लिहू शकतो किंवा फक्त 1. जो तुमच्या ऑप्शन मध्ये असेल उत्तरामध्ये तो तर इथे 1.0 सी नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल पुढील उदाहरण घेऊया. एक 1.2 म्हणजे किती बघा 1.2 म्हणजे किती
तर 1 ला म्हणूया बघा 1.2 यातील 1 ला म्हणूया 1 पूर्ण आणि दुसरा काय आहे 0.2 म्हणजे 210 म्हणजे 1 पूर्ण 210 कोठे आहे तर ऑप्शन नंबर बी उत्तर आहे बघा या ठिकाणी बी. तीन दशांश आठ म्हणजे किती तर 3.8 म्हणजे 3 पूर्ण सांगता येतात आणि 8 काय तर 210 मग काय सांगता येते बघा 3 पूर्ण 210 ऑप्शन नंबर बी. पुढील उदाहरण सांगता येते बघा 0.9 वजा 0.4 दशांशाखाली दशांश घ्या आता वजा आहे म्हणजे 9 वजा 4 सांगता येतात बघा 5 दशांशाखाली दशांश आणि 0 मग 0.5 कुठे आहे बघा ऑप्शन नंबर बी. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या चॅप्टर मध्ये आज शिकलेलो बघा पाव अर्धा पाऊण आणि दशांश ह्यांच्यामध्ये शिकलेलो बघा बेरीज वजाबाकी. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर पाहताना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमचा प्रत्येक मित्र यावेळी डिअर सीईटी टीईटी जी पात्रता परीक्षा आहे शिक्षक पात्रता परीक्षा हा प्रत्येक जण पास व्हायलाच पाहिजे आणि सिलेबस नुसार आपण या ठिकाणी लेक्चर सिरीज आणि क्वेश्चन पीडीएफ सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. चला तर राहिलेला भाग आपण उद्याला घेऊया. धन्यवाद. सोबतच आपली ऑनलाईन सराव पेपर निश्चितपणे घ्या आणि सराव पेपर मधून तुमचा अभ्यासक्रम हा निश्चित करा आणि त्या प्रकारे अभ्यास करा व्यवस्थित म्हणजे निश्चितपैकी तुमची टीईटी यावेळी निघायलाच पाहिजे. चला राहिलेला भाग आपण उद्याला घेऊया.